मंडळी, आयुष्याला इतके घोडे लागलेले असून सुद्धा मी आणि माझा मित्र प्रथमेश यांनी ठरवलं की आज अजून एक घोडा लावून घ्यायचा, सॉरी पाहायचा. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल. चला तर मग चालू करूया आपली सिनेमॅटिक बडबड. मला सांगतो मंडळी, इथे एवढे घोडे आहेत ना, ते पाहून आई शपथ मला अजून घोडे. तर मंडळी, हा कावळा घोडा उभारलेला आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीचे आर्ट डायरेक्टर सुमित पाटील सर यांनी. खूप चांगला त्यामागे त्यांचा उद्दिष्ट आहे, तुम्ही ते वाचू शकता. तर प्रथमेश, कसं वाटतंय सगळे घोडे पाहून? खूप छान वाटतंय आणि कन्फ्युजन आहे इथे, कारण इतके घोडे आहेत ना, बघून खूप सुंदर वाटतंय, मस्त वाटतंय. आणि बघा, इथे खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या. आयुष्याला घोडे लागलेले असताना हे पण घोडे पहा. बघा, हे वेगळी मजा आहे घोड्यात. चला पुढे बघूया. तर तुम्ही कावळा घोडा बघितलात आणि आता आपण इथे मागे बघतोय, हा मुंबईच्या 3 हार्टबीट्स त्यांनी इथे आपल्या घोड्यामार्फत दाखवल्यात. त्या म्हणजे BST बस, ट्रेन आणि टॅक्सी. खूप सुंदर केलंय बघा. तर मंडळी, असा होता आमचा हा काळा घोडा फेस्टिवल मुंबईचा. ह्या काळ्या घोड्यामधून एक शिकता आलं की घोडे फक्त आयुष्याला लागतच नाही, तर घोडे काहीतरी शिकून सुद्धा जातात, जसं की कावळा घोडा. तर पुढच्या वर्षी नक्की या आर्ट फेस्टिवलला. तोपर्यंत आमचा व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाकी तेव्हा काळजी. आणि जर तुम्ही नाही पाहिलात ना हा ब्लॉग, तर आम्हाला घोडा लागेल. नक्की पहा शेवटपर्यंत. चला, बाय बाय.